नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। आज जे आमचं प्रिकली पियर आहे, माझ्या जे वडिलांनी लावलं होतं श्री जगताप सरांनी, त्याचा हार्वेस्टिंग चालू आहे। आपण बायफ कंपनीला ते विक्री करतो दरवेळेला। आज वडील नाही आहेत, तर आज वडील जरी हयात नसले, त्यांची खंत आहेच, पण त्यांनी लावलेलं जे त्यांचा प्रयोग होता की वाळवंटी दुष्काळी भाग असल्यासारखाच आमचा आहे। राजस्थान, मिनी राजस्थान पप्पा म्हणायचे। तर अशा भागामध्ये प्रिकली पियर हे पीक खूप छान उत्तम प्रकारे येऊ शकतं असं पप्पांचा शोध होता। त्यांनी त्याच्यावरती जन्मभर म्हणजे त्यांच्या आयुष्यातले बरेच वर्ष त्यांनी त्याच्यावरती प्रयोग केले, सक्सेस करून दाखवलं। आणि त्यांनी म्हणजे त्यांनी हयात होते तोपर्यंत त्याचं चांगलं भरघोस उत्पादनही घेतलं आणि बायफ कंपनी जी राजस्थानची आहे त्याच्याशी त्यांनी करार केला। आणि आज पप्पा हयात नसले तरी पण आईला उत्तम त्याच्यातून निधी मिळतं किंवा पैसे मिळतात, उत्पन्नाचं सोर्स मिळतं। काही एक ह्याचं उत्पादन भरपूर येतं आणि आता त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे। 2 दिवस झालं मजूर ते तोडतायत, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि आज पप्पा नसले तरी पण ते जातं आणि आईला 4 पैसे म्हणजे चांगलेच पैसे मिळवून देतं। तिचा खर्च सगळा भागून जातो आणि वाळवंटाचा उद्धार केलाय वडिलांनी असं म्हटलं तरी चालेल। तर चला आता हार्वेस्टिंग करू, उशीर होतोय, गाडी निघायची आहे। तर आज पप्पांच्या ठिकाणी मी पूजा करते, याचं मला दुःखही वाटतं आणि कौतुकही वाटतं की पप्पानंतर मी या शेतामध्ये आहे। दाखवते तुम्हाला कशा विषम परिस्थितीमध्ये इतकं तग धरून आहे हे पीक। आले तर तुम्ही बघू शकता, ह्याचे हे पानं उंटाचं खाद्य म्हणून केलं जातं। हे पूर्ण 1 एकराचा प्लॉट आहे आणि ही गाडी आता भरलेली आहे। इकडे वेगळ्या जातीचं आहे आणि ह्याची फळही खाली जातात, पण फळं आम्ही हार्वेस्टिंग करत नाही। फक्त आहे या परिस्थितीमध्ये ठिबक आहे, उन्हाळ्यात फक्त 1 ते 2 पाणी दिलं जातं याला। आणि आता ही आपली गाडी भरलेली आहे, तर दाखवते मी तुम्हाला। तर ही आमची टीम आहे, पानांचं हार्वेस्टिंग चालू आहे। जसं बादल्यांमध्ये हे 1-1 पान काढलं जातं, 1-1 पानाची किंमत आहे नगावरती आहे, तुम्ही बघू शकताय। तर ह्या टीमनी कालपासून 2 दिवस झाले काढलेलं आहे आणि आता आपल्याला या गाडीमध्ये भरायचंय। तर चला आता आपण पूजा करूयात। तर चला, खूप ऊन आहे आणि तरी उन्हामध्ये आणि उन्हाळ्यात म्हणजे वाळवंटी भागातच हे पीक आहे खरं तर आता त्याचं हार्वेस्टिंग होते। आमच्या एका भागामध्ये हे सगळं प्रिकली पियरचं उत्पादन घेतो आम्ही, एकीकडे आम्ही पपीता घेतो। तर चला आता आपण याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे, आता गाडी भरायची, तर पूजा करूयात। आणि हे सौभाग्य मला मिळालं, ह्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय। चला, माझे पप्पा जिथून असतील तिथून आशीर्वाद देणारच आहेत आम्हाला की ते हयात नसताना पण त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय। तर चला आपण आता मस्तपैकी याचं पूजा करूयात। ते प्रिकली पियरचं हे पान आहे, हे एवढं मोठं पान बघू शकताय। हे उंटांचं आणि तिथल्या राजस्थान मधल्या शेळ्यांचं खाद्य म्हणून आणि विविध औषधांमध्ये याचा वापर केला जातो। शिवाय याची भाजी म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो, ज्यूस म्हणून पिलं जातं। आरोग्यदायी असं हे पीक आहे। तर खरं दुष्काळी भागात सगळ्यांनीच ह्याचा लागवड करून ह्याचा उपयोग करावा असं वाटतंय। तर हे श्री जगतचंद्रराव जगताप यांनी हे पहिल्यांदा आमच्या ह्या तालुक्यामध्ये आमच्या पूर्ण पहिल्यांदा पीक घेतलं आणि त्यांनी त्याच्यात सक्सेस मिळवून दाखवली। तशी अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळी भागात ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी करावं असं मला वाटतंय। तर बघू शकताय किती सुंदर आलेलं आहे। चला, तर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये, आता ऊन होतंय आणि ही गाडी भरायची आहे, तर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात। चला, बाय, जय जिजाऊ जय शिवराय।
हातात घुसल, हातात ग्लोव्ज घाला. एकदा याची लागण झाली, 1 वर्षभर थोडस हलकं पाणी दिलं ना, याच्यामध्ये पप्पांनी शेवगा आणि चिंचेचं उत्पादन घेतलं होतं. आता वडील हयात नाहीयेत, आहे तशी बाग आहे, पण ऑर्गॅनिक पद्धतीने याची निवड झालेली आहे. त्यामुळे ह्याला एवढं. आणि पप्पा असं नसतो, ते कायम त्यांचं हार्वेस्टिंग पप्पांच्या पश्चात पण चालू आहे आणि राहणार आहे. हे बायफ कंपनीकडून आपल्याला दर 3 ते 4 महिन्याला गाडी येते. वर्षातून 3दा हार्वेस्टिंग होते याचं, बघू शकताय. ही आहे आमची प्रिकली पियरची गार्डन. ही आहे 1 एकरची प्लांट आणि बाजूला 1 एकर आहे. खरं ही आज मी कॅप का घालून आले माहितीये का? ही माझ्याकडे खरं वेगळी कॅप आहे. पप्पांकडे माझ्या लेदरची कॅप होती आणि ते घालून यायचे. ते कधी लाजले नाहीत. त्यांनाही अशी ऍडव्हान्स शेती करायलाच खूप आवडायचं. पप्पा कायम ब्रिटिश लोकांसारखे राहायचे माझ्या. त्यांचे शूज आणि कॅप अशी कितकी छान असायची. ते कधी खेडेगावात असून पण लाजले नाहीत. त्याच्यामुळे मी आजही माझ्याकडे होती ती अवेलेबल कॅप घातलेली. ऊन पण खूप आहे आणि कधी पण आपण डोक्यावर पदर घेऊन हे करतो ना. मी आज जीन्स आणि जॅकेट घातलं होतं, तर मी ही पप्पांची आज कॅप घातली. असं चला, पप्पा जिथून आहे तिथून नक्कीच आशीर्वाद देणार आहेत. खूप लवकर अचानक आमच्यामधून आमचे वडील गेले, हे आम्हाला खूप खंत वाटते कायम. चलो, ये पापा की बेटी तो है. अरे तो चलो, ये पापा की बेटी तो है, पापा की गाडी चला रही है. चला जाऊयात आता. गाडी भरायची आहे, गाडी भरून घालवायची आहे. काही करावं लागत नाही याला. हे घेऊन जातात, फक्त काढून द्यायचं आणि नगावरती असतं हे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. अरे चला आता आपण थोडी मदत करूयात. उन्हाच्या अगोदर पटकन सगळ्यांना जायचंय. खूप आहे, ठीक आहे. हो नाही, मला कुठं माहित आहे तुम्ही मागितलंय. कुराड नाही हो, हर्षदनीच ठेवले. कुराड घ्यायला पाहिजे. फाटे का? बर बर बर. कुराड ते कुजून गेली आहे, फक्त दांडा नाहीये. कोयता का? बर बर बर, कोयता देते. पूर्ण बांधा शेताचं संरक्षण करण्यासाठी पप्पाने असं ते निवडुंग लावलेलं आहे. ह्याचाही वेगळे रेट मिळतात. आता ह्याचं आम्ही बियाणं केले. जिथे जिथे जळले ते ह्या पावसाळ्यात लावायचे. जे डॅमेज पान आहेत ते तुम्ही बघू शकता. ह्याला सगळे हसायचे माझ्या वडिलांना. पण जेव्हा कोरोना सारख्या, खरं तर सगळे माझ्या वडिलांना हसायचे की हे काय असलं निवडुंग लावलंय, निवडुंग बांधावं. बांधाच्या कडेला असतं किंवा शेताच्या कडेला बांध असतात, त्याच्यावर असतं एखादं. ते अख्ख्या शेतामध्ये काय हंतरून ठेवलंय, पेरून ठेवलंय. त्याच्यावर माझ्या आई वडिलांची बऱ्याच वेळा भांडण पण झाले की सगळे हसले की आई म्हणायची असलं काय लावले तुम्ही. पण पप्पानी त्यांची निष्ठा, शेतावरचं प्रेम आणि त्यांचा प्रयोग कधी थांबवला नाही. ते करत राहिले, सातत्याने करत राहिले. आर्थिक परिस्थिती असो नसो, मुलांचे हाल, घरचे हाल, त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांचे प्रयोग थांबले नाही शेतीचे कधी. आणि मला खूप कौतुक वाटतं की तेच पप्पांची आवड माझ्यामध्ये आहे. मी पण तशी शेती करायचा प्रयत्न करते, पण पप्पांची योग्यता शेतीची मला येणार नाहीये आणि मला ती नको आहे. पण जेवढी आवड आहे, जेवढं मला होते तेच खूप आहे. त्यात मी धन्य आहे की पप्पांसारखी जशीच्या तशी आवड माझ्यामध्ये आली. तर माझं सांगायचं हे उद्देश आहे की ना, हे जे निवडुंग आहे ना, त्याला सगळे हसायचे. सगळे म्हणायचे की हे काय चपल्या लावलेत तुम्ही, चप्पल लावलेत. पण जेव्हा कोरोनासारखा भयंकर रोग, महामारी सगळं जग थांबलं होतं, तेव्हा कुठलंही चालू नव्हतं म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाशिवाय. पण तेव्हा सगळ्या व्यवसायामध्ये माझ्या पप्पांचे हे असेच गाड्या भरून जात होत्या आणि पैसे येत होते. याचं मला खूप कौतुक वाटतं. तेव्हा माझे पप्पा काय होते हे सगळ्या शेजाऱ्या बाजारांना, सगळ्या लोकांना कळलं की खरंच सरांनी जे केलं ते काही वाया नाही गेलेलं. सरांनी केलं ते आपण करू शकलो नाही. हे सगळे येऊन आम्हाला सांगायचे. पण ह्याचीच खेद वाटते की तेव्हा सर ह्या जगामध्ये नव्हते. पण पप्पांचे प्रयोग आणि पप्पांचे कष्ट वाया गेले नाहीत. ते तुम्ही बघू शकता आज पण. आणि बाकी इतर शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे घेण्यासारखं आहे बरं का, की आपण ना
सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं, ज्याचं जगामध्ये नाव होईल, ज्याचा अनेकांना उपयोग होईल, आणि ते माझ्या पप्पांनी केलं होतं. त्यामुळेच माझे पप्पा ग्रेट होते. असं चला आपण आता घरी जातोय. सगळ्यांना पाणी द्यायचंय वर्कर्सना, आणि हे सगळं पूजेचं सामान घेऊन यायचं. चलो भाई, प्रिकली पियर के खेत से हम जा रहे हैं जहाँ पे हार्वेस्टिंग हो रही थी. आज का जो वीडियो दिखाया मैंने वो प्रिकली पियर का था, जो मेरे डैड ने लगाया था. ये फार्म मेरे डैड का है. चलो, बहुत यहाँ पे टेम्परेचर रहता है हमारे यहाँ. मिनी राजस्थान बोला जाता है यहाँ मेरे गांव को. ओके, इतने पेड़ उगाने के लिए मेरा कितना टाइम गया है पता है क्या. सोच समझ के इस्तेमाल करते हैं, तभी इतना एक ग्रीनरी बना सके हैं. ओके चलो बाय. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. माझे पप्पा काय म्हणायचे, एकदा पाऊल टाकलं की ते मागं जात नसतं. आणि दुसरी पप्पांची काय मला शिकवण असायची. मी पण खूप खचायचे शेतामध्ये, मला खूप लॉस यायचे. तेव्हा माझे वडील मला सांगायचे की प्रवाह नदीचा पुढे जात असतो, तो कधी थांबत नसतो. तो थांबला तो संपला. त्यामुळे पुढे जायचं असतं, विचार करायचा नसतो नफ्या तोटायचा. आणि एक्झॅक्टली आज तेच झालंय. आज सगळीकडून नफा येतोय, आणि आज मी माझ्या शेतीमध्ये एवढी सक्सेस आहे की मी सगळ्यांना कौतुकाने सांगते की खरंच आवडीने शेती केली ना तर यश आणि पैसा तुमचं म्हणजे पाठ सोडणार नाही, भरभरून तुम्हाला मिळणार आहे. आणि प्रयत्नांती परमेश्वर असतोच. खूप औषध उपयोगी झाड आहे ते. निवडुंगही म्हणतात, काटेरी निवडुंग, बिना काट्याचं निवडुंग, ज्याला प्रिकली पियर म्हणतात. आणि जे आता हार्वेस्टिंग चालू आहे, हेचही हार्वेस्टिंग होतं. हे खोकल्यासाठी एक उत्तम औषध आहे. खेडेगावामध्ये याची जी लाल लाल फळं दिसत आहेत ना, ती चुलीमध्ये भाजली जातात. आणि मग भाजल्यानंतर वरचे काटे जळले की मग ते पुसून घ्यायचं पोत्याला किंवा बारदानाला, आणि ते फोडून आतला गर खाल्ला जातो. आणि वरती कोमट पाणी प्यायचं. म्हणजे किती जुना खोकला असू दे तो हे होतं म्हणजे जातं. आणि माझी मुलं तर अशी पण खातात. शिवाय आमच्याकडे ज्युसर आहे बरं का, त्याच्यामध्ये आम्ही ज्यूस काढून मुलांना देतो. जेव्हा दिवाळीच्या वेळेला प्रिकली पियरला येतात ना फळं ते, कारण छोटेसे काटे असतातच त्याला, ते आम्ही तोडून आणतो कटरने, आणि त्याचं मुलांना मी ज्यूस काढून देते. तर अशा प्रकारे आम्ही त्याचं सेवन करतो. पप्पा माझी भाजी पण करून खायची, पण आम्हाला ती नव्हती आवडत. आम्ही फक्त फळांचा ज्यूस घेतो. असो, त्यामुळे आज आम्ही एवढे हेल्दी आहेत. एवढे हेल्दी वातावरणातच नाही तर हेल्दी फूड खाल्ल्यामुळे पण आमचं जीवन इतकं छान आहे, स्किन इतकी छान आहे. आणि खरंच हेच फंड असतो बरं का जीवनाचं, की आपल्याला एक्झॅक्टली आपल्या कुठल्या वातावरणात काय खायचं हे कळलं पाहिजे. चला, हे बघू शकताय, हे माझं घर आलेलं आहे. एवढं ग्रीनरी करायला माझं जीवाचं रान होतं, पण मी करते, सोडत नाही. रात्री पाणी देते. आता हे उन्हाळ्याचे 2 महिने खूप कडक जाणार आहेत, कारण ना यावर्षी खूप मोठा दुष्काळ आहे असं वाटतंय. बोरची पाणी आटत आलं आहे. हा, इथं आलं ना थंड वाटतं. तुम्ही बघू शकता हे माझ्या घराचं वातावरण. जे मी छोटं बसलेलं कोकण आहे माझं, त्याची पाणी कमी पडू नये हीच मला देवाकडे मी प्रार्थना करते. मी जिकडे तिकडे कागदी फुलांचं बन केले तुम्ही बघू शकताय, कारण कसली का फुले असे ना, आपलं सुशोभीकरण हे फुलांनीच होत असतं. सो मी माझ्या गार्डनमध्ये सगळे हे लावलेले आहेत, बोगनवेल लावलेले स्वतः तयार करून. आणि लोकांना पण गिफ्ट बोगनवेलच देते, कारण बोगनवेल आपल्याला शिकवतं बिकट परिस्थितीमध्ये. 2 मिनिट बसते. कारण बोगनवेल आपल्याला शिकवतो की बिकट परिस्थितीमध्ये कसं राहायचं आहे, कसं टिकून राहायचं आहे, आणि कसं फुलायचं आणि आपलं आयुष्य कसं जगायचं आहे. त्यामुळे मला बोगनवेल खूप आवडतो. माझ्या पप्पांना काटेरी हे सगळे वनौषधी झाडं आवडायची, आणि प्रिकली पियर सारख्या ह्याच्यावरती झाडांवरती त्यांनी खूप संशोधन केलं. पण मला बोगनवेल खूप आवडतात लहानपणापासूनच. कारण बोगनवेल एक असं आहे ना की जे बघितलं की म्हणजे समाधान वाटतं. त्याला पाण्याची किती कमी पाणी मिळू देत, किती ट्रेस मिळू देत, ते फुलत राहतं. मला बोगनवेल खूप आवडतं. चला, सगळ्यांना पाणी घेऊन जायचं. मी करत बोलत बसले तर ना वाट बघतील सगळे. हे 6 महिन्याचे आहेत बरं का बोगनवेल. मी तयार केलेले आहेत. मी कायम करते, कटिंग्स केलेल्या फेकून देत नाही. मी ते गोमूत्रामध्ये बुडवल्या जातात त्या कटिंग्स, आणि रात्रभर बुडवून माझ्या पिशव्या भरून ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये ते लावून केळीच्या खाली ठेवतो आम्ही, आणि पाणी देतो वाफावरून. ते बोगनवेल छानपैकी फुटतात. आणि जे कोणी येईल ना त्या जेंट्स लेडीच्या हातामध्ये एक बोगनवेल द्यायचं आणि त्यांना विदा करायचं, जेणेकरून त्यांच्या दारामध्ये पण आपली आठवण रुजली जाईल. सो आता आपण जातोय घरी. खूप सुंदर सगळ्या प्रकारचे बोगनवेल आहेत. माझ्याकडे गुलाब पण आहेत,
तुम्ही बघू, हे आहेत आपले बोगनवेल आणि ही आहे आपली सुपारीचं झाड. बघू शकताय किती सुपाऱ्या लागलेत आपल्याकडे. हे पुन्हा एकदा दाखवू आपण. बोगनवेल बघितले का तुम्ही माझे? मला असं जंगल एरिया आवडतो. हे फुलू लागलाय असं होता. ह्या 2 महिन्यामध्ये खूप आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. भरपूर फुलांची झाडं आहेत माझ्याकडे. हे काल वादळी पावसामुळे असं झालंय. सगळ्या केळी माझ्या विस्कटल्या. ए गग्गे, पाणी घेऊन जा की लवकर या.